तीन धावा समजा गेल्यावर त्यांच्या सुद्धा 2 धावा फटकार लागलेला आहे. फार छान आपल्याला आपले त्यांनी आपल्या संघासाठी कामगारांसाठी त्यांची अत्यंत उत्तम शिक्षण आपल्याला आहे. गोलंदाजी पाहण्यासाठी पाहूया कोण गोलंदाज मैदानावर येत आहेत. पुढे चेंडू टाकण्यासाठी अंकित मोरे फार नावाजलेले असे आपले कांदिवलीतले उत्तम असे गोलंदाज छान गोलंदाजी करतात. त्यांचा धबधबा आहे आपल्या पुणे एरियामध्ये. कांदिवली सोरेली घोडेगाव फार लांब ठिकाणी टुर्नामेंट खेळत जातात. त्यांच्या पाठचे काय असा मोठा अनुभव आहे. यांचं थोडं मनोबल खचलेलं दिसते. नाही तर त्यांच्यासारखा उत्तम बॉलर नाही आपल्या या पूर्ण कांदिवलीमध्ये. टेन्शन घेऊ नका, फ्री हँड बॉलिंग करा. सागर यांना अंकित मोरे पुढील चेंडू टाकत आहेत. सागर गेल्या काही मॅचमध्ये फार उत्तम प्रकारे त्यांनी गोलंदाजी केलेली आहे. बॅटिंगही करत आहेत. ऑलराऊंडर असा परफॉर्म दिलेला आहे. अंकित यांचा पुढील चेंडू सागर यांच्यासाठी आणि उत्तम प्रकारे स्वीप मारलेला आहे सागर यांच्या बॅटीतून. फारच छान एक धाव त्यांना मिळालेली आहे. अंकित मोरे यांचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सागर सज्ज होत आहेत. फारच पदलालित्य त्यांच्या बॅटिंगमध्ये दिसून येत आहे. उत्तम असं चेंडू आणि तेवढ्याच प्रकारे आणि उत्तम प्रकारे क्षेत्ररक्षण केलेलं आहे. डॉट बॉल एक गेलेला आहे. अंकित मोरे यांना सूर गवसलेलं दिसतोय गोलंदाजीमध्ये. बघूया सागर पुढील चेंडू त्यांना कसा खेळत आहेत आणि पुढील चेंडू आणि उत्तम प्रकारे तितकं उत्तम प्रकारे क्षेत्ररक्षण आणि एक धाव डिक्लेअर केलेली आहे. सागर आणि राज रनिंग बिटवीन द विकेट यांची घेण्यासारखी आहे. कॉलिंग जे आहे आय कॉर्डिनेशन बघणार काय, आय टू आय कॉर्डिनेशन देतात ते. बोलायची गरज लागत नाही धावण्यासाठी. अंकित यांचा पुढील चेंडू सागर यांच्यासाठी. पाहूया सागर आपल्या संघासाठी काय करत आहेत. अंकित यांचा पुढील चेंडू आणि उत्तम प्रकारे आणि बीट केलेला चेंडू. साहिल यांनी उत्तम प्रकारे गॅदर केलेला आहे. गेल्याच मॅचमध्ये साहिल यांनी उत्तम प्रकारे गोलंदाजी केलेली आहे. समोरच्या टीमचा तोंडातून त्यांनी घास काढला. पुढील चेंडू सागर यांच्यासाठी. अंकित मोरे टू सागर फ्रॉम गरवार एंड. अंकित मोरे आणि उत्तम प्रकारे डोले एक धाव डिक्लेअर मारण्यात आलेली आहे. सागर यांची अष्टपैली खेळू आपणास पाहायला मिळत आहे. सागर काही गेल्या 2-3 मॅच पासून सतत परफॉर्मन्स देत आहेत. अंकित यांचा पुढील चेंडू सागर यांच्यासाठी. अंकित टू सागर आणि अतिरिक्त धाव दिलेली आहे व्हाईट या स्वरूपात. उत्तम प्रकारे चेंडू टाकलेला सागर यांना बीट केलेलं, परंतु एक अतिरिक्त धाव रोखण्यातून ते आपल्याला वाचवू शकले नाहीत. अंकित मोरे
यांचा एक वाईडच्या स्वरूपात त्यांनी धाव दिलेली आहे. अंकित यांचा पुढील चेंडू सागर यांच्यासाठी आणि बैठा डॅप मधले पण उत्तम क्षेत्ररक्षण, फारच छान बॉलिंग, फार उत्तम क्षेत्ररक्षण. अशा प्रकारे तिसरं षटक संपलेलं आहे. 3 ओव्हर 16 रन झालेले आहेत. 18 बॉल 16 रन फलकावर लागलेले आहेत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावा 12 बॉल मध्ये. पाहूया आता सम्राट 11 किती धावा करत आहेत. आंबेवाडी क्रीडा मंडळ प्लॅनिंग रचताना दिसत आहेत आपल्याला. फार उत्तम असा संघ आहे. गेल्याच मॅच मध्ये 2 मॅच पूर्वी साहिल अंबाडे यांनी उत्तम अशी गोलंदाजी करत आपल्या संघाला विजयश्री खेचून आणलेली आहे. त्यांच्यासाठी अशक्य अशी गोष्ट काहीच नाही आहे. अक्षय शिगवण पुढील षटक घेऊन येत आहेत. हा एक खेळाडू असा गुणी खेळाडू आहे ज्याच्याकडे फलंदाजी आहे, गोलंदाजी आहे, क्षेत्ररक्षण आहे. बट इज अ काम बॉय. फार शांत स्वभावाचा खेळाडू, ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा, फार उत्तम. बघूया अक्षय राजसाठी काय कोणतं व्यूहरचना रचत आहेत. पुढील चेंडू अक्षयचा आणि फुल टॉस आणि एक धाव टोलवलेली आहे राज यांनी. राज यांची उत्तम बॅटिंग करत आहेत. ते अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जातात. मूर्ती लहान पण कीर्तिमान साजेशी बॅटिंग करत आहेत. अक्षयांचा पुढील चेंडू राज यांच्यासाठी आणि अतिरिक्त धाव व्हाईट चेंडू या स्वरूपात. अक्षय यांच्याकडून एक व्हाईट चेंडू पडलेला आहे. राज हे कंटिन्युअस परफॉर्मन्स देत आहेत. पाहूया आता अक्षय परत कमबॅक करत आहेत का. व्हाईट चेंडू त्यांनी टाकलेला आहे. अक्षय यांचा पुढील चेंडू राज यांना आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. अक्षय कुठेतरी आपला तोल ढासू पाहत आहेत. अक्षयांचा पुढील चेंडू राज यांच्यासाठी. अक्षय टू राज आणि पुढील चेंडू घेऊन येतात आणि उत्तम प्रकारे टॅप मारलेला आहे. एक धाव रोखण्यातून त्यांना कोणीच रोखू शकत नाही मारण्यापासून. अक्षय यांचा पुढील चेंडू राज यांच्यासाठी. अष्टपैलू अशी बॅटिंगचं दर्शन आपल्याकडे राजकडून मिळत आहे आणि उत्तम असं चेंडू पण तितकीच उत्तम क्षेत्ररक्षण. बाउंड्री. 2 धावा दिलेल्या आहेत पंचांनी. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. 2 धावा घोषित करण्यात आलेल्या आहेत. राज यांचे उत्तम प्लेसमेंट. व्हॉट अ प्लेसमेंट. फारच छान. 2 क्षेत्ररक्षणामधून त्याने हा चेंडू टोलवलेला आहे. फारच छान प्लेसमेंट कशी असावी ते अक्षयकडून राजकडून शिकावी. सेन्सिबल क्रिकेट चाललेलं आहे. अंडरस्टँडिंग बॅटिंग आहे. फारच छान. अक्षयांचा पुढील चेंडू राज यांच्यासाठी. पाहूया राज काय करत आहेत आणि उत्तम तऱ्हेने गोलंदाजी आणि तितक्याच उत्तम तऱ्हेने आणि व्हॉट अ प्लेसमेंट. व्हॉट अ ग्रेट प्लेसमेंट. गुड शॉट. गुड क्रिकेटिंग शॉट. फारच छान. 23 धावा झालेल्या आहेत. फलकावर 23 धावा लागलेल्या आहेत. षटक अजून संपलेलं नाहीये. पुढील चेंडू अक्षयांचा आणि मस्त प्रकारे त्यांनी टॅप मारलेला आहे. एक धाव. अक्षयांचा पुढील चेंडू राज यांच्यासाठी. पाहूया आपल्या संघाडे अक्षय काय करत आहेत आणि उत्तम प्रकारे प्लेसमेंट. राज यांची बॅटिंग डे बाय डे सुधारत चाललेली आहे. उत्तम प्लेसमेंट करत आहेत. काही गेल्या 2 मॅच पासून त्यांची बॅटिंग बघण्यासारखी. उत्तम प्लेसमेंट. त्यांच्या बातेमध्ये अनेक प्रकारे शॉट आहेत. अशा प्रकारे 4 षटकांमध्ये 25 स्कोर झालेला आहे. 25 धावा फलकावर लागलेल्या आहेत. शेवटचं षटक घेऊन येत आहेत आंबेवाडी क्रीडा मंडळाकडून साहिल. यांनी गेली मॅच जी होती ती एक हाती फिरवली होती. अक्षरशः त्यांनी 6 बॉल 4 धावा पाहिजे होत्या पण तो त्यांनी सामना एक हाती जिंकून दिलेला आहे. साहिल यांचा पुढील चेंडू सागर यांच्यासाठी. पाहूया साहिल काय करते आपल्या संघासाठी. साहिल टू सागर आणि पहिला धाव चेंडूवर एक धाव घेण्यात आलेली आहे.
26 धाव संख्या झालेली आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव काढलेली आहे. साहिल यांचा पुढील चेंडू सागर यांच्यासाठी. पाहूया सागर काय करतात त्यांची संघाडी आणि पुढील प्रकारे 2 धावा त्यांनी टोलवलेल्या आहेत. पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. नो होता ना, काय नो होता ना, पण ते 3 ना. अशा प्रकारे 3 धावा त्यांना मिळालेल्या आहेत. नो चेंडू टाकलेला होता. साहिलचा पुढील चेंडू आणि उत्तम प्रकारे तितकेच उत्तम प्रकारे क्षेत्ररक्षण. सागर यांच्या बॅटीतून कडक शॉट बाहेर पडत आहेत. कृपया प्रेक्षकांनी लक्षपूर्वक मॅच पाहावी. आणि उत्तम असं क्षेत्र त्यांनी चेंडू टोलवलेला आहे. साहिल यांच्या प्रत्येक चेंडूवर धाव घेत आहेत. साहिल यांचा पुढील चेंडू सागर यांच्यासाठी. साहिल टू सागर आणि उत्तम प्रकारे मारलेला चेंडू आणि अशा प्रकारे सागर हे धावबाद झालेले आहेत. सागर धावबाद. सागर यांनी आपल्या संघाडी फार उत्तम अशी कामगिरी केलेली आहे. वेल प्लेड सागर. सोडतो सागर यांची गुड बॅटिंग. वेल प्लेड. सर्व प्रेक्षकांनी टाळ्यांचं त्यांच्या गजरात स्वागत करत आहे. राज अजूनही एका बाजूला उभे आहेत. राजकडे बघितलं असं वाटतं की राहुल द्रविड एका साईडला उभे आहेत. 31 धावा फलकावर लागलेल्या आहेत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 2 to go. आणि उत्तम प्रकारे प्लेसमेंट राज यांच्या बॅटीतून. फारच नजाकत भरी अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. डेलिकट टच. साहिल यांचा पुढील चेंडू राज यांच्या आडी आणि हा अतिरिक्त धाव वाईड या स्वरूपात. राज हे गुल लिव्हर आहेत आणि राज यांचा शेवटचा चेंडू आणि उत्तम प्रकारे त्यांनी एक धाव घेतलेली आहे. अशा प्रकारे फार उत्तम बॅटिंग. सर्व प्रेक्षकांनी टाळ्यांच्या स्वागत करायचं आहे. राज हे शेवट पण नाबाद राहिलेले आहेत. अशा प्रकारे 35 to win. आंबेवाडी क्रीडा मंडळ 35 to यांना win. जिंकण्यासाठी 35 रन धावांची गरज आहे. लक्ष थोडं मोठं आहे पण अशक्य असं काहीच नाही आहे. कारण का आंबेवाडी क्रीडा मंडळामध्ये फार उत्तम असे फलंदाज आहेत. त्यांच्या कॉन्फिडन्ससाठी मी म्हणेन छाटले जरी पंख माझे उडणे मी सोडणार नाही. छाटले जरी पंख माझे उडणे मी सोडणार नाही. आणि मला अडवू शकेल अशी भिंत निर्माण झालेली नाही. त्यामुळे आंबेवाडी क्रीडा मंडळ यांच्याकडे एकापेक्षा एक धुरंधर असे फलंदाज आहेत. तर ते 35 असं जे अशक्यप्राय टार्गेट आहे ते अचीव करतील अशी आम्हाला खात्री आहे. सम्राट 11 यांनी उत्तम फलंदाजी करून समोरच्या संघाला आंबेवाडी क्रीडा मंडळाला 35 धावांचं लक्ष दिलेलं आहे. पाहूया आंबेवाडी क्रीडा मंडळ ते लक्ष किती षटकांमध्ये पार करीत आहे. फारच सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, खेळाडू आणि प्रेक्षकांना विनंती आहे, जरा येण्या जाण्यासाठी पायवाट ठेवा. कारण की तो येण्या जाण्याचा रस्ता आहे. रस्ता ब्लॉक करू नका जेणेकरून आपल्या रहिवाशांना आणि इतर आपले जे बाकीचे माणसं राहणार आहेत त्यांना पण कोणती अडचण निर्माण नव्हे. जरा रस्ता मोकळा ठेवा. चाय आपल्या घरी नाही मिळणार. आपण फक्त जेवणाची आणि नाश्त्याची व्यवस्था केली आहे. पुढच्या वर्षी आपण गरम दूध ठेवूया पावसात जर मॅच ठेवली तर. नितीन सालप यांनी पुढच्या वेळीचं आयोजन आत्ताच केलेलं आहे. छान. आता आम्ही बिर्याणी खाल्ली. नाश्ता तुम्हाला 7 वाजता नक्कीच मिळेल. नाश्त्याचं आयोजन 7 वाजता केलेलं आहे. सम्राट 11 यांनी 35 धावांचं लक्ष दिलेलं आहे. आता पाहूया आंबेवाडी क्रीडा मंडळ हे लक्ष किती षटकात पार करत आहे. सागर या गोलंदाजीची खासियत आहे तो सगळे चेंडू ब्लॉक होल्डमध्ये मारतो. यॉर्कर मारत पटायत आहे. पाहूया काय करतो आपले संघाडी. पहिला चेंडू घेऊन येतात सागर. सागर टू नाव काय राज. सागरचा पहिला चेंडू स्वीप लागवण्यात आलेला आहे. उत्तम असं बॅटिंगचं प्रदर्शन करत आहेत फलंदाज. सागरांचा दुसरा चेंडू रोहित यांच्या आडी. ते ब्लॉक होल्ड टाकण्यासाठी प्रसिद्ध आहेत सागर. बॉलला पेस आहे शोएब अख्तर सारखा.
पाहूया पुढचा चेंडू आणि उत्तम आणि त्यांनी बीट केलेला आहे रोहित यांना. रोहित यांना चेंडू कळलेलाच नाही. त्यांच्या बॉलची वेग मर्यादा ताशी 150 किलोमीटर असावी. फार उत्तम असे स्पेस मारतायत सागर टू रोहित. नेक्स्ट बॉल सागर टू रोहित. पाहूया रोहित आपल्या संघाडी काय करतायत. रोहित सुद्धा नावाजलेले फलंदाज आहेत. सागर टू रोहित आणि उत्तम प्रकारे त्यांनी एक धाव केलेली आहे. बाहेर बसलेल्या प्रेक्षकांना चेंडू टोलावून गेलेला आहे. सागर यांचा पुढील चेंडू पाहूया रोहित कसा फेस करत आहेत. फारच जलद गतीने सागर यांचं षटक आपल्याला पाहायला बघायला मिळत आहे. सर्व प्रेक्षकांसाठी आजचा रविवार ही पर्वणी आहे. आनंदाची लयलूट करत आहेत. सागर टू रोहित. पाहूया पुढचा चेंडू आणि पंचांकडे नो बॉल. पाहूया पंच काय निर्णय घेत आहेत. दोन पंच आपापसात चर्चा करत आहेत. त्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. अशा प्रकारे फेअर डिलिव्हरी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. एक धाव मिळालेली आहे आणि नो चेंडू घोषित करण्यात आलेला आहे. पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी. दोन धावा, एक अतिरिक्त धाव, नोवर एक धाव अतिरिक्त. सागर यांचा पुढील चेंडू रोहित यांच्यासाठी. पाहूया रोहित आपल्या संघाडी काय करत आहेत. सागर टू रोहित from Garware and very well played and good fielding from Raj. फारच छान गोलंदाजी करत आहेत सागर हे आपल्या संघासाठी. सागर टू रोहित. नेक्स्ट बॉल फेस रोहित from Sagar. Very well played, also good bowling, good going. रोहित टू सागर. बघूया सागर आपल्या संघाडी पुढील षटक गोलंदाज आणि उत्तम असं अतिरिक्त धाव. वाईड चेंडू टाकलेला आहे. रोहित यांनी उत्तम प्रकारे जज केलेला आहे आणि अशा प्रकारे एक अतिरिक्त धाव आंबेवाडी क्रीडा मंडळाला मिळालेली आहे. थेंबे थेंबे तळे साचे अशा प्रकारे थेंब थेंब करत त्यांचा धावांचा डोंगर ते रचत आहेत. सागर टू रोहित. नेक्स्ट बॉल सागर टू रोहित आणि उत्तम प्रकारे शॉट टोलवलेला आहे. तेवढ्या स्पेसमध्ये बॉल टाकलेला आहे. छान फलंदाजी रोहित यांच्या बॅटिंगमधून आपल्याला दिसत आहे. सागर यांचा शेवटचा चेंडू रोहित यांना. पाहूया रोहित आपल्या संघासाठी काय कामगिरी बजावत आहेत. सागर टू रोहित. नेक्स्ट बॉल अँड गुड शॉट अँड गुड फिल्डिंग. वेल प्लेड, वेल फिल्डिंग, गुड गोईंग. फारच आवडणीय असा सामना, रंगतदार असा सामना आपल्याला पाहावयास मिळत आहे. एकदा अशा प्रकारे एक षटक संपलेला आहे आणि 7 धावा फलकावर लागलेल्या आहेत. 7 धावा, 7 35 टू विन आहेत. 7च्या ॲव्हरेजने आंबेवाडी क्रीडा मंडळ आपल्या धावांचं गती सांभाळत आहेत. त्यांना प्रत्येक षटकामागे 7 धावांची गरज आहे. त्याप्रमाणे पहिल्या षटकात त्यांनी 7 धावा लगावलेल्या आहेत. पुढील 24 चेंडू 24 चेंडू शिल्लक आहेत. 24 चेंडू 28 धावा शिल्लक आहेत. पुढील षटक घेऊन येत आहेत आपल्या सम्राट 11च्या संघासाठी संजय. फार उत्तम असे गोलंदाज आहेत. तेवढेच आपल्या गोलंदाजीवर उत्तम क्षेत्ररक्षण सुद्धा करतात. संजय टू अक्षय आणि उत्तम प्रकारे टोललेला चेंडू अक्षय यांच्या बॅटीतून. अक्षय यांच्या बॅटीचं वैशिष्ट्य आहे त्यांचे सगळे शॉट ग्राउंड शॉट असतात. पदलालित्य घेण्यासारखे आहे आणि अक्षय यांच्या बॅटमधून एक धावाचा रन आलेली आहे.
सूरज शिगवण यांच्याकडून अक्षय यांनी जर एक चौकार लगावला तर 501 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात येणार आहे. रोहित यांना पुढील षटक घेऊन येत आहेत. चेंडू टाकत आहे संजय आणि रोहित यांचं फार सावधानतेने स्वीप मारलेला आहे. अक्षरशः दोन्ही संघांचा रोमहर्षक असा सामना आपण पाहत आहोत. अटीतटीचे दोन्ही संघ आपल्या विजयासाठी प्रयत्न पराकाष्ठा करत आहेत आणि उत्तम प्रकारे शॉट मारलेला आहे. स्वीप शॉट रोहित यांचा बॅटिंगची वाखाणण्यासारखी आहे. SPL सायनर प्रीमियर लीग झालं. या सायनर प्रीमियर लीगमध्ये रोहित यांनी एकट्याने वन मॅन शो बॅटिंग केली. एक हाती लढत त्यांनी जिंकून दिलेली होती. संजयचा पुढील चेंडू आणि ही अतिरिक्त धाव. अंपायर सागर यांच्याकडून अतिरिक्त धाव घोषित करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे एक धाव आंबेवाडी क्रीडा मंडळासाठी. संजय यांचं पुढील 1 मिनिट डेड बॉल. बॅट्समनला सेट होऊन द्यावे. संजय यांचा पुढील चेंडू रोहित यांच्यासाठी आणि उत्तम प्रकारे स्वीप मारण्यात आलेला आहे. एक धाव त्यांना घेण्यात यश आलेलं आहे. व्हॉट अ सेन्सिबल बॅटिंग. फार उत्तम अशी बॅटिंग होत आहे. सहजरित्या चेसिंग चालू आहे. दडपण असं त्यांना काय वाटतच नाहीये. अशक्य गोष्टी त्यांच्याकडे दिसत नाहीये. व्हेरी वेल डन. गुड गोईंग. पुढील चेंडू आणि उत्तम प्रकारे त्यांनी हा चेंडू बीट केलेला आहे. संजय यांना डॉट बॉल काढण्यासाठी यश मिळालेलं आहे. अशा प्रकारे 2 ओव्हर 13 धावा झालेल्या आहेत. 18 मध्ये 22 धावांची गरज आहे. आता अक्षय उर्फ कडा हे एकदम कडक बॅटिंग करतात. यांचे शॉट कडक असतात. सूरज शिगवण यांच्याकडून फरमाईश आलेली आहे. जर अक्षय यांनी जर चौकार लगावला तर त्यांना 501 रुपयाचं बक्षीस सूरज शिगवण यांच्याकडनं जाहीर करण्यात आलेलं आहे. अक्षय शिगवण यांच्यासाठी ऑफर आलेली आहे. सूरज शिगवण 501 रुपये देणार आहेत. वरुण राजा सुद्धा आपली हजेरी लावणार आहे. सर्व प्रेक्षक उत्कंठेने अक्षय यांची बॅटिंग बघत आहेत. फारच अटीतटीचा सामना रंगलेला आहे. 18 बॉल 22 धावांची गरज आहे. पुढील चेंडू अक्षय यांच्या आडी. गोलंदाज नाव काय? आणि पहिला चेंडू एक धाव काढण्यात अक्षय यांना यश. सौरभ यांचा पहिला चेंडू आणि अक्षय यांनी एक धाव काढलेली आहे. 17 चेंडू 21 धावांची गरज आहे. अक्षय यांना पुढील चेंडू सौरभ टाकतील. सौरभ टू अक्षय आणि पुढे जाऊन त्यांनी टोलवलेला आणि एक धाव. फारच कडक असा फटका मारलेला आहे. कडा यांच्या बॅटीतून एक कडक फटका लगावताना आपण पाहिलेला आहे. एक धाव त्यांना मिळालेली आहे. त्यांच्या समर्थकांकडून त्यांना सांगण्यात येते की खालून फटके मारा. सौरभ टू अक्षय आणि हा व्हाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव आंबेवाडी क्रीडा मंडळासाठी. सेन्सिबल बॅटिंगचं प्रदर्शन अक्षय यांच्याकडून दिसत आहे. सौरभ यांच्यावर काही दडपण आल्याचे दिसत आहे. व्हाईट बॉल त्यांनी टाकलेला आहे. क्रिकेटचा खेळ असा आहे. चढ उतार एक क्रिकेटमध्ये चालूच असतात. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ स्क्वेअर कट. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी. फार उत्तम अशी स्क्वेअर कट मारलेली आहे. मिनी स्क्वेअर कट. अक्षय यांच्या बॅटिंगमधून आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीचे शॉट पाहाव्यास मिळत आहेत. फारच छान बॅटिंग. सौरभ यांना एक धाव घेण्यात यश आलेलं आहे. 17 धावा लागलेल्या आहेत फलकावर. 15 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 15 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे. दोन्ही संघांमध्ये फार तुल्यबळ अशी चुरस लागलेली आहे. पाहूया अक्षय आपल्या पुढील. सौरभ यांचा पुढील चेंडू अक्षय यांच्या आडी. पाहूया सौरभ आणि अक्षय यांच्याकडे आपल्याकडे आणि बोल्ड. अक्षय शिगवण हे बोल्ड झालेले आहेत. क्लीन बोल्ड झालेले आहेत. त्रिफळाचीत झालेले आहेत. सौरभ यांना त्रिफळाचीत करण्यात यश मिळालेलं आहे. सौरभ यांचं
सगळेजण कौतुक करत आहेत. फारच छान बॅटिंग करत होते अक्षय, पण एक धाव काढण्याच्या नादात ते क्लीन बोल्ड झालेले आहेत. मॅचची रंगत वाढत चाललेली आहे. बॉल टू बॉल मॅच येणार आहे बहुतेक. फार अडीअडीचा सामना चालू आहे. सौरभ यांना यश प्राप्त झालेलं आहे. सर्वच खेळाडू मॅच कशी जिंकता येईल यांच्याकडे त्यांची वर्णी लागलेली आहे. सौरभ यांचा पुढील चेंडू आणि एक धाव. 1 to go. 1 to go. अभि, सौरभ टू अभि. बघूया अभि आपल्या संघाडी काय करत आहे. फारच छान बॅटिंग करतात ते. आणि गुड शॉट आणि चौकार. 2 धावा गेलेल्या आहेत. 2 धावा गेलेल्या आहेत. डिप्ले कोण बॉल 2 धावा असतात तिथे गेलेले आहे. फारच छान शॉट अभि यांच्याकडून. गुड शॉट. गुड शॉट. व्हॉट अ प्लेसमेंट. फारच छान फटका त्यांच्या बॅटीतून निघालेला आहे. 12 मध्ये 15 धावांची गरज आहे. फक्त 3च धावा वर आहेत. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही आहे. आता ही ओव्हर जी आहे 12 बॉल 15 रनाची आवश्यकता आहे. ही ओव्हर निर्णायक ओव्हर ठरणार आहे. या ओव्हरमध्ये कुठली निर्णायक ओव्हर ठरणार आहे. या ओव्हरमध्ये आपल्याला कोण जिंकणार कोण हरणार याचा निर्णय लागणार आहे. दोन्ही संघांसाठी निर्णायक अशी ही बॅड लाईट गोलंदाजी होणार आहे. चालू करूया आपल्याकडे आहे. थांबा 2 मिनिटं मॅच थांबवा. मग बॅड लाईट होते त्यामुळे आपले आयोजक आपल्याकडे लगेचच प्रकाश झोत निर्माण करतील. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलों उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होते जनाब, हौसलों से उड़ान होती है. हौसले से उड़ान होती है. कॉन्फिडन्स पाहिजे मित्रांनो, कॉन्फिडन्स पाहिजे. कॉन्फिडन्स इज द की ऑफ सक्सेस. आत्मविश्वास असेल तर तुम्ही काही करू शकता. आत्मविश्वास जोरावर तुम्ही काही करू शकता. अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करू शकता. सो कीप इट अप गाइज. व्हेरी वेल डन. हॉलिजन लागलेले आहेत. उत्तम प्रकारे सुविधा तुमच्याकडे केलेली आहे. रंगतदार सामना वाढत चाललेला आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल. सो डोंट गिव्ह अप. सर्वांनी अटीतटीचा सामना. सागर टू रोहित. सागर यांचं षटक बघण्यासारखं असतं. सागर टू रोहित. फार दोघांची चुरस चाललेली आहे. रोहित सुद्धा उत्तम फलंदाजी करत आहेत. सागर यांचा पुढील चेंडू रोहित यांच्यासाठी. पाहूया रोहित आपल्या संघाडी काय करत आहेत. सागर आणि उत्तम प्रकारे चेंडू टाकलेला आहे. बीट केलेला आहे रोहित यांना. सागर यांचा झंझावात आपल्या समोर दिसत आहे. मनीष आरडे तिथे बांबूवर जे वजन टाकले त्या मनीष आरडे 150 बांबूवर वजन टाकून मुलांनी हात बाहेर घ्या. आहे. पहिलाच चेंडू बीट करण्यात त्यांना यश प्राप्त झालेले आहे. पाहूया दुसरा चेंडू. सागर टू रोहित. पाहूया रोहित आपल्या संघासाठी काय कामगिरी करते आहेत. सागर टू रोहित आणि सागर यांचा चेंडू रोहित यांना आणि उत्तम प्रकारे त्यांनी एक धाव कटवली आहे. रोहित हे सुद्धा नावाजलेले खेळाडू आहेत. दोघांची चुरस चाललेली आहे. सागर त्यांना आजमावत आहेत. रोहित सुद्धा त्यांना उत्तम प्रकारे साथ देत आहेत. उत्तम प्रकारे फलंदाजी करत आहेत. सागर यांचा पुढील चेंडू रोहित यांच्यासाठी. पाहूया रोहित आपल्या संघासाठी काय कामगिरी करू शकत आहेत. सागर टू रोहित आणि एक अतिरिक्त धाव. पंचांचा निर्णय. एक धाव अतिरिक्त मिळालेली आहे. आंबेवाडी क्रीडा मंडळासाठी एक धाव अतिरिक्त मिळालेली आहे. सागर यांच्याकडनं एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे. रोहित यांनी फार छान लेप केलेला आहे. वेल लेफ्ट. बॉक्समध्ये लेप करणं एक सुद्धा कला आहे. सागर यांचा पुढील चेंडू रोहित यांच्यासाठी. सागर टू रोहित. नाउ सी व्हॉट रोहित कॅन डू. सागर टू रोहित. पुढील चेंडू सागर टू रोहित अँड 1 रन गो. एक धाव काढलेली आहे रोहित यांनी.
फारच चुरशीचा सामना रंगलेला आहे. सर्व प्रेक्षक उत्कंठेने 10 बॉल वाट पाहत 11 आहेत. रन पाहिजे. 10 बॉल मध्ये 11 धावा. फारच चुरशीचा सामना, रंगतदार सामना चाललेला आहे. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. कोण जिंकेल कोण हारेल, शेवटी खेळ आहे, हार जिती असतेच. पण दोन्ही फलंदाज म्हणा गोलंदाज म्हणा आपल्या मतावर ठाम आहेत. पाहूया आपल्या संघासाठी सागर पुढील चेंडू घेऊन येत आहेत. रोहित पाहूया काय करतायत. सागरचा पुढील चेंडू रोहित यांच्यासाठी आणि वाईड चेंडू, एक अतिरिक्त धाव. नो बॉल टाकलेला आहे, लाईनच्या मागे टाकलेला आहे. एक नो बॉल. आमचे 2 धावा झालेल्या आहेत, अतिरिक्त धाव म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. आमचे पंच पाडावे यांनी फार उत्तम प्रकारे निर्णय दिलेला आहे, कौल दिलेला आहे. नो रन नो मुळे 2 धावा मिळालेल्या आहेत. आंबेवाडी क्रीडा मंडळ यांचा धावांचा डोंगर वाढत चाललेला आहे. ते हळूहळू आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत आहेत. 6 बॉल 9 धावा. बघूया पुढील चेंडू सागर यांचा आणि 1 धाव काढण्यात रोहित यांना यश प्राप्त झालेलं आहे. वेल डन रोहित, गुड गोईंग. 9 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. बॉल टू बॉल मॅच आलेली आहे, नेक टू नेक मॅच अँड क्रुशियल स्टेज कम हिअर. फारच उत्तम असा सामना पाहावयास मिळत आहे. सागर टू रोहित फ्रॉम गरवार एंड अँड नो बॉल. अक्षरशः रोहित यांच्या बॅटिंगमुळे सागर थोडे धास्तावले आहेत. त्यांच्याकडून हा सलग दुसरा नो बॉल पडलेला आहे. नो बॉल, पंचांचा निर्णय नो बॉल. एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल त्यांना. सागर टू रोहित आणि पुढील चेंडू आणि एक अतिरिक्त धाव. नो बॉल, नो बॉल. 2 धावा मिळालेल्या आहेत, 2 धावा मिळालेल्या आहेत. अशा प्रकारे आंबेवाडी क्रीडा मंडळाचं लक्ष जवळ येत आहे. आंबेवाडी क्रीडा मंडळ संघामध्ये जल्लोष निर्माण होत आहे. आपल्या समोर त्यांना विजयी पताका फडकताना दिसत आहे. रोहित पाहूया आपल्या संघासाठी फारच छान बॅटिंग करत आहेत. सागर टू रोहित, नेक्स्ट बॉल आणि 1 धाव लगावण्यात त्यांना यश प्राप्त झालेले आहे. गुड गोईंग. आंबेवाडी क्रीडा मंडळाची बॅटिंग फारच छान पाहण्यासारखी आहे. रंगतदार असा सामना आहे. 4 धावा जिंकण्यासाठी त्यांना पाहिजे विजयी पताका घोषित करण्यासाठी. पाहूया रोहित काय करतायत आणि उत्तम प्रकारे त्यांनी टोलवलेला चेंडू, 1 धाव मिळालेली आहे. अशा प्रकारे 1 टू गो, लास्ट टू गो, 1 बॉल टू गो. 7 मध्ये 3 रन धावांची गरज आहे. 1 बॉल टू गो. रोहित यांचं खरंच कौतुक करावं थोडं कमी आहे. एक हाती त्यांनी सामना काढण्यात प्रयत्नशील झालेले आहेत. त्यांनी यश प्राप्त झालेले आहे. सागर यांचा शेवटचा चेंडू पाहूया. रोहित आपल्या संघासाठी त्यांनी आतापर्यंत फार मोलाची अशी फलंदाजी केलेली आहे, योगदान दिलेलं आहे आपल्या संघासाठी. सागर टू रोहित आणि फार उत्तम प्रकारे 1 धाव त्यांना काढण्यात यश प्राप्त झालेलं आहे. वेल प्लेड. 6 चेंडू आणि 2 धावांचं लक्ष आहे. विजयाच्या फारच जवळपास येऊन ते पोचलेले आहेत. विजयी रेषा पार करणारी फक्त 2 धावांची गरज आहे. रोहित यांची बॅटिंगचं कौतुक करावं थोडे फारच कमी आहे. ओपनिंग आल्यापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत ते बॅटिंग करत आहेत. SPL मध्ये सुद्धा त्यांनी बॅटिंग परफॉर्मन्स फार चांगला दिलेला आहे. 6 चेंडू आणि 2 धावा आंबेवाडी क्रीडा मंडळासाठी विजयासाठी निश्चित करायच्या आहेत. फारच छान असा रंगतदार सामना पाहायला मिळाला हे आपलं भाग्य आहे. आंबेवाडी प्रीमियर लीग यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सो ईस्ट ऑर द वेस्ट, आंबेवाडी इज द बेस्ट. सो ईस्ट ऑर वेस्ट, आंबेवाडी इज द बेस्ट. 6 चेंडू 2 धावांची गरज आहे.
सर्व प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोचलेली. पाहूया आता 6 चेंडूमध्ये काय होत आहे. क्रिकेट हा असा जादुई खेळ आहे, त्यात काही होऊ शकतं. 6 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. रोहितकडे स्ट्राईक, बॉलर कोण आहे आणि गोलंदाज, आणि पहिल्याच चेंडूवर 1 धाव मारलेली आहे. रोहित यांचं फार उत्तम प्रकारे बॅटिंगचं प्रदर्शन करत आहेत रोहित. 5 चेंडू 1 धावांची गरज. आंबेवाडी क्रीडा मंडळ विजया पथकाच्या एकदम सीमेरेषेवर येऊन पोचलेले आहेत. 1 धावांचं त्यांना अंतर पार करायचं आहे. रोहित यांची दिमागदार बॅटिंग असावी तर रोहित सारखी. आणि पुढील चेंडू आणि अशा प्रकारे डॉट बॉल म्हणून घोषित गणेश 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 हे बॉल काउंट आहे, रन नाही आहे. फलंदाजाने गोलंदाज बॉलिंग टाकण्या अगोदर पुढे जाऊ नये, जागेवरच फलंदाजी करावी. चार चेंडू 1 धाव. 4 चेंडूमध्ये 1 धाव पाहिजे आहे. रोहित आपल्या संघाला विजय पताका घेऊन, आणि हा वाईट चेंडू, आणि अशा प्रकारे आंबेवाडी क्रीडा मंडळ जिंकलेला आहे. सर्व आंबेवाडी क्रीडा मंडळ संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत, अभिनंदन. फारच छान. फारच छान. गणपती अप्पा या सामन्याचे सामनावीर असतील रोहित. सामनावीर आजच्या सामन्याचे आता झालेल्या त्या सामन्यामध्ये आंबेवाडी क्रीडा मंडळ आणि अंकित मोरे यांचं सुद्धा